हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूबच्या या नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे बटाट्याची भाजी, जी की फक्त 2 मिनटात बनून रेडी होते. कधीही तुम्ही खाऊ शकता आपल्या मर्जीने. हे मी तव्यावर आधी तेल टाकले, तेल गरम व्हायला ठेवले. त्याच्यानंतर खूपच इझी पद्धतीने आपण बघू शकता. आता तेल हे गरम होईपर्यंत मी सांगते तुम्हाला स्टेप बाय स्टेप. तुम्ही नीट लक्ष देऊ नका आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सो गाईज, तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण सर्वात आधी टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्त्याची फोडणी ही खूप उडाली होती मोबाईलमध्ये, म्हणून मी साईडला घेतलं जरा. आणि तडतडीत एकदम वाजलेलं आहे, झणझणीत फटाके फुटले. त्याचसोबत आपण कांदासुद्धा टाकलेला आहे फोडणीमध्ये. कांद्याची फोडणी ही खूपच टेस्टी लागते. आणि तेल थोडं इथे कमी पडलेलं आहे, तर तुम्ही नक्की तेल बराबर घेऊन टाका, किती क्वांटिटीमध्ये टाकणार असाल तसं. आपण आता मिक्स करून घेऊया. तेल आणि कढीपत्ता हे चांगलंच शिजवून घेऊया, बॉईल फ्राय करून ठेवूया. आणि हो गाईस, तुम्ही कोणत्या गावावरून हे व्हिडिओ पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे बटाट्याची भाजी कशा पद्धतीने बनवली जाते हेही तुम्ही सांगू शकता. सो गाईज, कांदा टाकून झाल्यानंतर आपल्याला टमॅटो चिरून आणि मिरची हे कापून आपल्याला फ्राय करायचे आहे फोडणीमध्येच. आणि त्याचबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व एकत्र घेऊन. मधोमध ठेवून गॅस जिथे पेटत आहे तिथे ठेवायची आहे. आपण बघू शकता आपल्याला फोडणी ही रेडी झालेली आहे. तेल थोडं कमी पडल्याने तेल थोडं टाकलेलं आहे मी. सो गाईज, आपल्याला हे भाजायला कमी 5 ते 7 मिनटं तरी लागते. सो गाईज, आता मी याच्यामध्ये हळदी पावडर टाकत आहे, येलो कलर यासाठी. आणि त्याला सुद्धा आपण मिक्स करून घेऊया. आपण बघू शकता चांगल्याच पद्धतीने आपल्याला हे रेडी झालेलं आहे मिक्सचर. आणि थोडं हे चपटून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त मोठा नाही ठेवायचा आहे. आता हे मी मोठा कापलेला आहे, आता बारीक कापलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी आता हे चोपून घेते. पावभाजीसारखं याला हे करायचं. आणि याच्याबरोबर बटाटेसुद्धा मी टाकलेले आहेत. जे आपलं फोडणी आहे ती रेडी झालेली आहे. आणि आता बटाटे टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर याच्यावर आता मीठ टाकायचं आहे, झणझणीत एकदम. जास्त खारट नाही बनवायचं आहे पाहिजे. स्वादानुसारच तुम्हाला तुमचं नमक टाकायचं आहे. मी तर माझ्या अंदाजानुसार टाकले. सो याला झाकून ठेवायचं. याला नंतर 2 मिनटांनी परत उकडायचं, मिक्स करायचं, परत उकडायचं, मिक्स करायचं. कारण की ते लोखंडचा तवा आहे ना, त्याच्यामुळे ते चिपकून जाईल त्याच्यावर. म्हणून आपल्याला नेहमी लक्ष ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर मी कोथिंबीरही वरून टाकलेली आहे शेवटला. आणि बघू शकता एकदम आपले 2 मिनटात रेडी बनवत झालं आहे. हे तुम्ही नुसते पण खाऊ शकता, भातासोबत पण खाऊ शकता.